सेकंडला किरण आहेत, 9 सेकंडला हर्षद आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज गौरव. नावाली संघाला ऑलरेडी बाय मिळाली आहे, त्यामुळे क्वार्टर फायनलची मॅच त्यांना खेळायला लागेल. मात्र केतन, ज्यावेळी सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस होतील त्याच्यामध्ये चिठ्ठ्या उडतील का त्याही रन रेट तसंच राहील बघा. सेकंड राऊंडला सुद्धा तसंच राहील. जो जास्त धावा उभा राहील त्या संघाला बाय मिळेल. लक्षात घ्या, ज्यावेळी सेकंड राऊंडच्या मॅचेस चालू होतील तेव्हा तो नियम आहे, लक्षात घ्या. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय ते स्तरार होता, वेगवान चेंडू होता. सेकंड राऊंडला सुद्धा तसाच नियम असेल, लक्षात घ्या. ज्यावेळी सेकंड राऊंडची मॅच होईल सोनारपाडा विरुद्ध डायगर आणि नेरे धुंद्रे, सोन्या फॅन क्लब धुंद्रे आणि यातून विजेता, त्या मॅच 2 मॅच मध्ये लक्षात घ्या जो संघ जास्त धावा उभारेल त्या संघाला बाय असेल. एक चांगली संकल्पना आहे. हा चेंडू हातावरती नियंत्रण नाहीये, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. आता लेग बाईटच्या सुरुवात मला वाटतं एक धाव मिळते. गोलंदाज गौरव. गौरव गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला, पंचाने वाईट घोषित केलाय. 1 बाउन्स ची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. तरी गौरव चेंडूला थोडासा बाउन्स देत आहे. धावसंख्या 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूला क्रियांश 11 ऐरोली संघ आहे, दुसऱ्या बाजूला वेदिका स्पोर्ट कोणी संघ आपण पाहतोय. ज्यावर मी किरण ठोंबरे यांचा मगाशी उल्लेख केला, म्हणजे संदीप दादा ठोंबरे असतील. इथे 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर 4. 41चं टार्गेट आहे वेदिका स्पोर्ट कोणी या संघासमोर. प्रथम बॅटिंग केली क्रियांश 11 हल 41चं टार्गेट आहे या मॅच मध्ये वेदिका स्पोर्ट कोणी संघासमोर. इथून जिंकला तर सोन्या फॅन क्लब धुंद्रे या संघाबरोबर सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेच खेळावी लागेल. आणि सेकंड राऊंडच्या ज्या 2 मॅचेस होतील लक्षात घ्या, त्यात जो संघ जास्त धावा उभारेल त्या संघाला बाय मिळेल आणि राहिलेला संघ नावली संघाबरोबर मॅच खेळेल, लक्षात घ्या. इथे फटका तर चांगला आहे, मात्र टायमिंग जुळलंय का क्षेत्ररक्षक जज करतायत. वाईडिश लॉंग ऑन आणि फलंदाज हर्षद टोंबरेचा खेळ समाप्त झालाय. पहिला धक्का वेदिका स्पोर्ट कोणी टीमला. फलंदाज बाद. आकाश येत आहेत नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. एका बाजूला क्रियांश 11 ऐरोली संघ. गुरुदास भोईर मला वाटतं आलेत, ड्रिल करून बघतायत की कशा प्रकारे सराव करतायत. मला वाटतं ते नारिलीचे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाज गौरवला यश मिळाले. आकाश 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. आकाश ठोंबरे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक बाईक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. एक चांगला फलंदाज आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट साधारण तो खेळतो. आणि जिथे 2 धावा होत्या तिथे 3 मिळाल्या. ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागल्यात त्या 7. 41 चेस करायच्यात. स्ट्राईक एंडला किरण मात्र येत आहेत. अजून एक आक्रमक फलंदाज आहे किरण. उंबारलीच्या स्पर्धेत चॅम्पियन संघ होता.
तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय वेदिका स्पोर्ट कोणी. इथे फटका चांगला आहे, किरण मात्रेच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 13. तेरा धावा झाल्यात. 41 टार्गेट होतं. आकाश ठोंबरे सेकंडला येतात. 41 टार्गेट म्हणजे अजून 28 या मॅच मध्ये करायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अठरा चेंडू 28 धावांची गरज आहे. सँडी येत आहेत. सँडी येत आहेत. एक सँडी आचार्य तुम्ही पाहतात एसपी संघाटी बरेच वर्ष क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. संदीप आचार्य सँडी नावाने तेही प्रसिद्ध आहेत. इथे फटका चांगला आहे हर्षद ठोंबरेच्या बॅट मधनं. चेंडू जाईल आपण पाहिलं तर आकाश ठोंबरेच्या बॅट मधनं मिड विकेटच्या वरून षटकार. हर्षद बाद झालेत मात्र आकाश ठोंबरे त्यांचेच बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ब्लॉकॉलचा चेंडू होता त्याला खोदून काढतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. हेच पाहिलं आकाश ठोंबरेने बॅकअप नाहीये त्यामुळे 2 धावा त्यांनी धावून घेतल्यात. संदीप ठोंबरे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चंद्रशेठ ठोंबरे स्मृती चषक मध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असतं. संदीप ठोंबरे तर बघा पंचांना छत्री घेऊन जायचं मैदानात. एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहताय ब्रदर्स ट्रॉफी. केतन मात्रे, किरण मात्रे, बिपिन पाटील. डॉट बॉलची समाप्ती. या स्पर्धेचे आयोजकाच्या भूमिकेत केतन मात्रे, किरण मात्रे आणि बिपिनला तुम्ही पाहताय. खूप चांगली संकल्पना ब्रदर्स ट्रॉफी 2022 ग्रामीण टेनिस रेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. आणि आमच्या व्यासपीठावरती तेही सर्व आयोजक आहेत असं किरण सांगतायत. धावसंख्या 21 आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. एक षटकार त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर 2 बॉल डॉट टाकले आकाशला. गोलंदाज सँडी. दोन धावा इथे मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागल्यात त्या 23. 18 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. टीम वेदिका स्पोर्ट कोणी संघाला चेंडू शिल्लक आहेत 13. 13 चेंडू 18 धावांची गरज. इथे चेंडूची गती कमी केली होती. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सकाळच्या सत्रात अरविंद पाटीलने जबरदस्त झेल पकडला होता त्याच क्षेत्रामध्ये टायगरच्या विरुद्ध आणि इथे मात्र सँडीने झेल टिपलाय. फलंदाज बाद होते इथे. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये वेदिका स्पोर्ट कोणी संघाला 23 या धावसंख्येवरती. 12 चेंडू मध्ये अजूनही 18 करायचे. अजय येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. 12 चेंडू मध्ये अजूनही 18 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. मागच्या मॅच मध्ये 12 मध्ये 21 झाल्या नव्हत्या जुवेली टीमला. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चला स्पीडअप करा. क्रियांश 11 ऐरोली संघ. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बाळा येत आहेत तिसरं षटक घेऊन.
वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं तिसरं षटक. बाळा या बॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे आणि फलंदाज बाद होईल. किरणची खेळ इथे समाप्त होते. किरण मात्र बॅक टू द पॅबॅलन. 12 बॉल मध्ये 18 करायचे होते, 11 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. यातून विजेता संघ सोन्या फॅन क्लब दुंद्रे संघावर लगेच फाईट करेल. 3 ओव्हरची ती मॅच असेल आणि त्यानंतर RM11 सोनारपाडा विरुद्ध जर्मन टायगर. दोन्ही मॅच ज्या होती लक्षात घ्या. तुम्ही जास्त धावा उभारल्या तर तुम्हाला पुढे वाटचाल मिळेल, बाय मिळेल, हे लक्षात घ्या. नावाली संघाला कंपल्सरी क्वार्टर फायनलची मॅच खेळायची. तर बिभीषण म्हात्रे येतात नवीन फलंदाज. 23 झालेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 करायचे आहेत. बाळा तिसरं षटक घेऊन आलेत आणि पहिल्या चेंडूत यश मिळाले बाळाला. किरणचा फटका आपण पाहिला तर सुंदर होता, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे झेल तिथे सुरेख टिपला. अकरा चेंडू 18 धावांची गरज. इथे लाईन पाहावी लागेल. पंच वाईटची खून करतात. अवंतच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 24. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 रनची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. दोन धावा इथे मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागले त्या 26. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये अजूनही 15 रन या मॅच मध्ये बनवायचे आहेत. टीम वेदिका स्पोर्ट कोणी या संघाला. 10 चेंडू आणि 15 धावा. अजून एक सिंगल मेल बिभीषणला. सिंगल डबल ने सुद्धा तुम्ही 41 धावा. तर विजय राजभर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. विजय राजभर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. एक यशस्वी उद्योजक, सर्प मित्र आहेत विजय राजभर. तर डायगर म्हटल्यानंतर सर्प प्रेमी सुद्धा आहेत डायगर गावामध्ये. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर संदेश येत आहेत. 8 चेंडू 14 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. एका बाजूला वेदिका स्पोर्ट कोणी, दुसऱ्या बाजूला क्रियांश 11 ऐरोली. अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात ऐरोलीमध्ये खेळलं जातं. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. संदेशला एक धाव मिळते. 7 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 13 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. 28 झालेत. 41 टार्गेट आहे. 7 चेंडू 13 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. नावाली संघाच्या सौरभने 23 करायच्या होत्या. 4च चेंडू मध्ये केल्या होत्या. 7 मध्ये 13 बनवायचे आहेत. बाळा इथे प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळालाय. एकच धाव मिळाले. षटक क्रमांक तिसरे इथे समाप्त. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायच्या आता 12. वेदिका स्पोर्ट कोहली संघाला येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. चला स्पीडअप करा. ऐरोली संघ 6 चेंडू मध्ये 12 हव्या करायचे आहेत. क्रियांश 11 ऐरोली संघ. संकेत येत आहेत शेवटचं षटक घेऊन.
फक्त 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. संकेत येत आहे शेवटच्या घेऊन. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज संकेत. सेकंडला बिभीषण म्हात्रे. कंपल्सरी चेसिंग आहे. इथे थोडीशी मिसफिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा मिळालेत. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाज संकेत बघायचं या 10 धावांचं संरक्षण करेल का 5 चेंडू मध्ये. सकाळच्या सत्रात सागर पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली होती. वडोली सी संघाच्या मात्र शेवटच्या चेंडूवरती मॅच गमवावी लागली. 5 चेंडू 10 धावा. बिभीषण मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फलंदाज. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने मॅच खुली केली बिभीषण म्हात्रेने. मग अशी उल्लेख केला बिभीषण म्हात्रे एक चांगला फलंदाज आहे. सलामीवीर फलंदाज आहे वेदिका स्पोर्ट खोली संघाचा. आज मात्र 5व्या क्रमांकावरती आलेत मात्र उपयुक्त षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. 4 चेंडू मध्ये आता 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा. आणि इथे फलंदाज बाद. बिभीषणच्या बॅट मध्ये एक षटकार आला होता मात्र तो बाद झाला. आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळतायत. विजयाचा चौकार येईल का आणि संदेशच्या बॅट मध्ये येतोय विजयाचा चौकार आणि सामना इथे जिंकलाय वेदिका स्पोर्ट खोनी संघाने. अभिनंदन. या संघाचे पुरस्कर्ते विजय फुलोरे. टॉस साठी यायचे हर्षद लगेच. टॉस साठी यायचे हर्षद कारण की ऑलरेडी इथे सोन्या फॅन क्लब धुंद्रे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्यामुळे 3 ओव्हरची मॅच असेल. हार्डलक क्रियांश 11 ऐरोली. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. शेवटचं षटक ज्या गोलंदाजाने फेकले वेदिका स्पोर्ट खोनी संघाचा साहिल ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. साहिल या मॅन ऑफ द मॅच. आणि सोन्या फॅन क्लब धुंद्रे टीमचे कॅप्टन ते ऑलरेडी उपस्थित आहेत. त्यामुळे हर्षदला विनंती करूया आपण. वेदिका स्पोर्ट खोनी टीमचे कॅप्टन विजय फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जे खोनीचे एक लकी पुरस्कर्ते. पुरस्कार त्यांचे अभिनंदन करणं गरजेचं आहे. साहिल या लवकर मॅन ऑफ द मॅच. थोडीशी घाई करायची आहे साहिल. 3 ओव्हरची मॅच आहे. हर्षदला विनंती करूया आपण टॉस साठी या. सुशील चला आपले खेळाडू आलेत का. चला 3 ओव्हरची मॅच वेदिका स्पोर्ट खोडी विरुद्ध सोन्या फॅन क्लब धुंद्रे आणि साहिल ठरल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दीपेश गीत टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडरच्या शुभेच्छा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच साहिलला. आणि पुढच्या मॅच साठी बेस्ट ऑफ लक. जबरदस्त गोलंदाजी केली साहिलने. यंगस्टर आहेत फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि जर हर्षद डोंबरे सारखा गोलंदाज त्यांच्या संघामध्ये नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळणार आहे. तर हर्षद 3 ओव्हरची मॅच आहे. जो या 2 मॅच साठी जो संघ जास्त धावा उभारेल त्या संघाला बाय लक्षात घ्या. सोन्या फॅन क्लब धुंद्रे विरुद्ध वेदिका स्पोर्ट खोनी आणि टॉस जिंकलाय तो सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅच 3 ओव्हरची असेल. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते वेदिका स्पोर्ट खोनी संघाला. या पुढची मॅच असेल टॉस साठी यायचे जयन डायगर आणि RM 11 सोनारपाडा.
चला टायगरचे कॅप्टन या टॉस साठी लगेच 3 ओव्हरचीच मॅच आहे. केतन टायगरचे कॅप्टन पाठवायचे लवकर. टॉस करूया. RM11 सोनारपाडा विरुद्ध जयनुमान शंतनू टॉस साठी या. टॉस करूया लगेच. शंतनू कमी खेळाडू असेल तर मिळतील तुम्हाला फिल्डिंग साठी या. सागर पाटील सर्व खेळाडू आलेत का? यानंतरची मॅच आहे. एक फिल्डिंग साठी फिल्डर पाहिजे सागर धुंद्रे संघाला. तर 3 ओव्हरची मॅच. एका बाजूला सोन्या फॅन क्लब धुंद्रे आणि एका बाजूला वेदिका स्पोर्ट खोडी. मॅच 3 ओव्हरची असेल लक्षात घ्या. आणि ही मॅच आणि टायगर आणि सोनारपाडा या दोन मॅच मध्ये जो संघ जास्त धावा उभा राहील त्या संघाला बाय असेल लक्षात घ्या. कोणी संघ आणि धुंद्रे संघ आपण याची नोंद घ्या. या दोन मॅच मध्ये ज्याचा धावसंख्या जास्त असेल त्या संघाला बाय मिळेल आणि ज्याची धावसंख्या कमी असेल त्या संघाला नावाली बरोबर मॅच खेळावी लागेल. 11,000 प्रेक्षक 11,000 प्रेक्षक आतापर्यंत मॅच पाहून झालेली ती स्पर्धा आपण पाहतोय. ब्रदर्स ट्रॉफी 2022 वाकलन मॅच सुरू होईल. ऐकूया प्रसन्न चव्हाण यांचा आवाज. अप्रतिम एक समालोचक वरब गावातील. फक्त 3 ओव्हरची मॅच असेल. धन्यवाद नितीनजी काळन सर. दुसरी फेरी आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वेदिका 11 खोणी त्यांचे विपक्ष सोन्या फॅन क्लब धुंद्रे. आणि स्पर्धा आपण पाहिली तर ब्रदर्स ट्रॉफी 2022 मात्र हेही लक्षात असू द्या ज्या संघाने या स्पर्धेत प्रवेश फी कमी दिली असेल त्यांना बक्षीस सुद्धा कमी मिळू शकतं लक्षात घ्या. तुम्ही 4,000 रुपये प्रवेश फी. तुम्ही संपूर्ण प्रवेश फी दिली असेल तर तुम्हाला संपूर्ण पारितोषिक मिळेल हे लक्षात असू द्या. सामना 3 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. वेदिका 11 खोनी त्यांच्या विपक्ष सोन्या फॅन क्लब धुंद्रे अशी मॅच. 18 चेंडूंचा पूर्वार्ध 18 चेंडूंचा उत्तरार्ध त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळेल. किरण आणि हर्षदी जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेदिका 11 खोनी संघासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकासाठी. पहिल्या षटकासाठी अमर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. चला सामना सुरू करायचे. पंचांना देखील विनंती असेल. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड येस नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. नो +1 या ऐकून 2 धावा. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्रीची सुवर्ण संधी असेल जी मात्र फलंदाजासाठी. पाहूया कॅश इन करू शकेल का. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजी होती आणि त्याला अनुषंगून इथे नो बॉल घोषित केलाय. नो +1 या ऐकून 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ.
स्लोवर वनचा वापर केला होता. चांगल्या दर्जाची चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद हतबल झाली या चेंडूवरती. डॉट बॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नो होता. त्यानंतर सुरेख प्रकारचा कमबॅक पाहायला मिळाला, जो मात्र गोलंदाज अमर यांच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच होऊ शकतील का? क्षेत्ररक्षक होते तिथे. थोडंफार आपल्याला स्किड होताना पाहायला मिळतील आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. भाग्य बळवंत आहे. नशिबाची साथ नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हर्षद यांच्या सोबत आहे. लकी 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल यॉर्कर लेनचा वापर केला होता. यॉर्क लेन चेंडू आणि त्याला अगदी फटका मोठा मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न देखील फसला. डॉट बॉलची होते समाप्ती. आतापर्यंत 3 चेंडू झालेत, ज्यामध्ये नो बॉल पहिला होता. नो बॉल वरती एक धाव एकवटण्यात आली, म्हणजे त्या एकूण 2 एक्स्ट्राच्या धावा आणि एक डबल वगळता 2 डॉट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळतील. इथे फलंदाज बाद झालेत. यू मिस आय विल डेफिनेटली. मोठा मासा गळायला लागला. बिग फिश डाऊन. फलंदाज हर्षद बॅक टू दी डगआउट. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा. अभी तो और उड़ान बाकी है. ये जमीन मंजिल नहीं है मेरी. अभी तो पुरा आसमान बाकी आहे. नो बॉल टाकला. त्यानंतर सुरेख प्रकारे कमबॅक करत असताना गोलंदाज अमर देखील आपल्याला पाहायला मिळतील. व्हेरी गुड बॉलिंग. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. नो बॉल प्लस सिंगल वगळता, पण धावसंख्या धावफलकावरती 4 आणि चेंडू आतापर्यंत 5 झाले. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. ऑन साइडला वळवलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जोपर्यंत जज करतील. घेतलेली सिंगल. संत गती, मंद गती, कासव छाप, कछवा छाप खेळी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती असेल 5. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक मार्गस्थ. इथे फलंदाज बाद झालेत. बॅक टू बॅक हा दुसरा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. एष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, त्रिफलाचित, फलंदाज बाद. विवेकने चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती केली आहे. पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना, बेहतर से बेहतर तलाश करो, बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटे शीशे पत्थरों की डोकर से तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. बॅट्समन चांगलेत खोनी टीमकडे, पण खोनी टीमला हतबल केलंय. साखळ दंडांमध्ये जणू काही पाय अडकवून ठेवलेत खोनी टीमच्या फलंदाजांचे. अशा प्रकारची गोलंदाजी अमरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील विवेकने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी विवेक यांच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक. इथे फटका चांगला ऑन साइडला फक्त आणि फक्त 12 चेंडूमध्ये 29 करायचे. पहिल्या षटकात 12 आल्यात. 41 टार्गेट आहे. 29 अजूनही करायचे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. बॅकअप चांगला आहे हर्षद टोंबरेचा. 2 धावा इथे मिळाल्या आहेत आणि कदाचित आता तिसरी धाव पूर्ण होईल. 3 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 15.
11 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज आहे टीम सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाला. 11 चेंडू आणि 26 धावा या मॅच मध्ये. अजय उतेकर इथे मात्र प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू जिथे समाप्त होईल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. किशोरची खेळ इथे समाप्त. 2 अप्रतिम चेंडू फेकलेत. 9 चेंडू मध्ये आता 26 करायचे आहेत टीम सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाला. नऊ चेंडू 26 रन या मॅच मध्ये आता करायचे आहेत सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाला. आणि महेश येत आहेत नवीन फलंदाज. इथे फटका चांगला आहे महेशच्या बॅट मधनं. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. धावसंख्या 21. 8 चेंडू मध्ये आता 20 धावांची गरज आहे सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाला. 8 चेंडू आणि 20. आठ चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे फटका तर चांगला आहे. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सचिन कडू यांचा इशारा येतोय. षटकार. 7 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाला. सात चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. मॅच खुली केली आहे महेशने. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत महेशने. 7 चेंडू मध्ये आता 14 करायचे आहेत. इथे हा चेंडू मात्र सुंदर होता. शेवट मात्र गोड केले अजय उतेकरने. 6 बॉल मध्ये आता 14 करायचे आहेत. आज आपण पाहिलं हर्ष अरविंद वत्रे यांचाही वाढदिवस आहे. अरविंद वत्रे यांचे सुपुत्र हर्षच्या नावाने सातत्याने संघ तुम्ही पाहत असता. हर्ष इलेव्हन वडवली, हर्ष इलेव्हन वाकलन. चला टायगर संघाचे सर्व खेळाडू या. सागर पाटील आपल्याला बोलत आहेत. शंतनू पाटील इथे चेंडू आहेत भरपूर आहेत. सोनू आपल्याला बोलत आहेत. साहिल येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या मॅचचा हिरो आहे साहिल. थोडीशी साहिलने वेळ घेतला आणि ते अमर बाद झालेत. 5 चेंडू मध्ये आता 14 करायचे. 5 चेंडू 14. धुंद्रे संघ तुम्ही पाहताय सोन्या फॅन क्लब. अजय उतेकरचे शेवटचे 2 चेंडू सुरेख होत. एक शेवटचा चेंडू खूप सुरेख होता. मागच्या मॅचचा हिरो हे विसरून चालणार नाहीये. साहिलने पहिल्या मॅच मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या ऐरोलीच्या विरुद्ध. तो साहिलला त्याच साहिलला आपण पाहिलं या मॅच मध्ये 14च संरक्षण करायचे 5 चेंडू मध्ये. 5 चेंडू 14. बघायचे महेशने आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतली.
आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त जबरदस्त. मी मगाशी उल्लेख केला, साहिल एक यंगस्टर आहे. हर्षद टोंबरेचं मार्गदर्शन त्याला खूप चांगलं मिळते, त्यामुळे एक चांगला गोलंदाज बनू शकतो. 4 चेंडू 14. इथे ऑन द टोस खेळत आहेत. पॉइंटच्या वरून वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये सचिन कडू यांचा इशारा येतोय, षटकार. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 3 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. महेशच्या बॅट मधला तिसरा षटकार आलाय. सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाला 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज साहिल. इथे मात्र एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. महेश चांगली बॅटिंग करत आहेत. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आले आहेत. एका षटकारांची आता गरज आहे विजयासाठी. चेंडू 2 शिल्लक आहेत. सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघ बघाच 41 धावा चेस करेल का? 59 धावा पहिल्या फेरीच्या सामन्यांमध्ये आपण पाहिल्या होत्या. VRCC परी 11 नावाली संघाने 59 चेस केल्या होत्या सापाडेच्या विरुद्ध. इथे 3 षटकार 41 चेस करायच्या होत्या. 2 चेंडू मध्ये आता 6 धावांची गरज. इथे मात्र चांगला चेंडू आहे. हेच वैशिष्ट्य आहे मित्रांनो गोलंदाज साहिलचं. ऑप्शनच्या बाहेर ते चेंडू पिचिंग करतात आणि आता 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. सकाळपासून हा तिसरा सामना आहे जो शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंडला महेश आणि गोलंदाज मी मगाशी उल्लेख केला पहिल्या मॅचचा हिरो साहिल. बघायचे साहिल मॅच जिंकून देईल का वेदिका स्पोर्ट कोणीला, की महेश षटकार मारून सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाला मॅच जिंकून देईल. बघायचे टाळ्या होत्या या मॅच साठी. 1 चेंडू 6 धावा. आणि इथे महेशने ठोकलाय लॉंग ऑफच्या वरून सुपर षटकार आणि सामना जिंकलाय सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाने. अभिनंदन. या संघाचे पुरस्कर्ते जयेश पाटील सोनारपाडा यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. सोन्या फॅन क्लब धुंद्रे संघाने महेशने मॅच फिनिश केली शेवटच्या चेंडूवरती. आजच्या दिवसाला तिसरा सामना आहे ज्याचा निर्णय शेवटच्या चेंडूवरती लागलाय आणि महेशच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर महेश ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर महेश या मॅन ऑफ द मॅच. कबीर पाटील यांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅच देऊया.